जम्मू काश्मीरमधल्या नौगाम पोलीस स्टेशनजवळ स्फोट झालेला आहे। स्फोटातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। आतापर्यंत स्फोटात 7 जणांचा मृत्यू आहे तर 27 जण जखमी आहेत। जप्त केलेल्या स्फोटकांचे नमुने हाताळत असताना अर्थात अमोनिया नायट्रेट हाताळत असताना फॉरेन्सिक टीम या ठिकाणी अमोनिया नायट्रेट हाताळत होती आणि त्याच वेळी स्फोट झालेला आहे। फरीदाबाद मधून मुजमिलच्या घरातून खरं तर हे सगळं अमोनिया नायट्रेट जप्त करण्यात आलेलं होतं, ज्याचा तपास जम्मूत केला जात होता फॉरेन्सिक टीम कडून आणि त्याच वेळी ही घटना घडली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, जे काही घडलंय जम्मूमध्ये ते सगळ्यात भीषण आहे। म्हणजे अमोनिया नायट्रेट जो मुजमिलच्या घरातून जप्त करण्यात आलेला होता, त्या अमोनिया नायट्रेटचा स्फोट होणं फॉरेन्सिक टीम तपास करत असताना म्हणजे मोठ्या दहशतवादी कारवाया करण्याच्या दृष्टीनं हे सगळे तयार होते। या सगळ्यातून स्पष्ट होताना दिसतंय। निश्चित लागवी, कारण दिल्ली बॉम्ब ब्लास्टचं जे कनेक्शन फरीदाबादमधून समोर आलेलं होतं, या फरीदाबादमध्ये जे 350 किलो स्फोटक तपास यंत्रणांनी जप्त केलं होतं त्यातला काहीसा भाग आहे तो फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवला होता। मात्र बराचसा भाग आहे, बराचसा साठा आहे तो याच पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेला होता आणि एकंदरीत ही स्फोटकं हाताळताना कुठेतरी चूक झाल्यामुळे त्याचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवलेला आहे। दुसऱ्या बाजूने तपास सुरू आहे की यामध्ये कुठलं दहशतवादाशी संबंधित तर कारवाई नाही ना, या अँगलनेही आता तपास केला जात आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, जी कार या स्फोटकाच्या दरम्यान या तपासादरम्यान जमा करण्यात आलेली होती, जप्त करण्यात आलेली होती, ती सुद्धा पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभी होती। त्याच्यामध्ये सुद्धा आयडी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्याच्यामुळे तर ब्लास्ट झाला नाही ना, या अँगलनेही तपास केला जातोय। कारण हा भीषण इतका स्फोट होता की मृतांचा आकडा तर 7 वरून 9 पर्यंत वाढलेला आहे, तर गंभीर जखमींची संख्या 30 पर्यंत गेलेली आहे। इतका भीषण स्फोट होता की जवळपास या स्फोटापासून 300 फूट लांबपर्यंत, अक्षरशः 300 फूट लांबपर्यंत मृतांचे तुकडे सापडलेले आहेत। त्यामुळे त्याच्यावरून या स्फोटाची भीषणता समजून येते। आता तुर्तास तरी रात्री 11 वाजता हा स्फोट झाल्यानंतर तपास यंत्रणांनी संपूर्ण परिसरामध्ये स्निपर डॉगच्या मदतीने तपास सुरू केलेला आहे आणि आणखी काही याच्यामध्ये धागेदोरे सापडतात का या अँगलनेही तपास सुरू आहे। मात्र तुर्तास तरी जी स्फोटकं जप्त केलेली होती त्याच्या हाताळणीमध्ये कुठेतरी चूक झाल्यामुळे हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। मात्र आता दुसरं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर असेल की जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भीषण स्फोट होतोय जप्त साठ्यामधून, तर आतंकवाद्यांचा नेमका मनसुबा काय होता याच्यामधून त्याची स्पष्टता येते आणि अद्यापही एका दहशतवादी संघटनेने याची प्राथमिक जबाबदारी स्वीकारलेली असली तरीही हा नक्की दहशतवादी हल्ला आहे की फक्त हाताळणीमध्ये चूक झाली म्हणून हा स्फोट झालाय, या अँगलने आता तपास यंत्रणांनी आपला तपास सुरू ठेवलेला आहे। परिणामी अधिक माहिती जी आहे ती येत्या 1 ते 2 दिवसामध्ये स्पष्ट होईल। त्यामुळे नेमकं या स्फोटामागे कोण होतं, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा स्फोट झाला की आणखी कुठली घातपाताची कारवाई यामध्ये आहे, याचा आता तपास केला जातोय। लागवी, निश्चित चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।